नमस्कार. आज आपण राशीनुसार कोणत्या वयात तुमच्याकडे पैसा येईल ते पाहणार आहोत. प्रत्येक व्यक्ती कठोर परिश्रमाने श्रीमंत होऊ शकते. तथापि श्रीमंत किंवा गरीब असणे ही कधीकधी नशिबाची बाब असते. ज्योतिषशास्त्रानुसार आर्थिक लाभ देखील राशीवर अवलंबून असतो. अशा स्थितीत जाणून घेऊया की कोणत्या राशीच्या लोकांना कोणत्या वयात जास्त पैसा मिळतो. मेष राशी. मेष राशीच्या लोकांना वयाच्या 19, 28, 37 आणि 55व्या वर्षी अचानक भरपूर संपत्ती मिळण्याची शक्यता असते. साधारणपणे या लोकांना स्वतःच्या मेहनतीतून पैसा मिळतो. तुम्हाला पुरेसा आर्थिक लाभ मिळत राहावा असे वाटत असेल तर देवी लक्ष्मीला नियमित गुलाबाचे फूल अर्पण करा. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील आणि तुम्हाला नियमित धन प्राप्त होईल. वृषभ. या राशीच्या लोकांना मेहनत केल्यावर पैसा मिळतो. वयाच्या 29व्या, 38व्या आणि 56व्या वर्षात पैशाचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून निश्चितच पैसा मिळण्याची शक्यता असते. अशा लोकांनी प्रत्येकाचे मणी नियमित धारण करावेत जेणेकरून त्यांना पैशाची कमतरता भासू नये. मिथुन. मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या वयाच्या 27व्या, 36व्या आणि 45व्या आणि 57व्या वर्षी पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यांना त्यांच्या वडिलांकडून आणि स्वतःच्या मेहनतीतून पैसे नक्कीच मिळतात. हनुमानजींना नियमित सिंदूर अर्पण करा आणि त्यांची पूजा करा. कर्क. कर्क राशीच्या लोकांना 23, 37, 32, 48 आणि 58 वर्ष वयोगटात संपत्ती मिळण्याची दाट शक्यता असते. या राशीच्या लोकांना धनप्राप्तीच्या बाबतीत सासरच्या लोकांकडून विशेष सहकार्य मिळते. देवी लक्ष्मीला नियमितपणे गुलाबाचे अत्तर अर्पण करा. यामुळे तुम्हाला पैसे मिळत राहतील. सिंह. सिंह राशीच्या लोकांना स्वतःच्या मेहनतीने पैसा मिळतो. 28व्या, 32व्या, 50व्या आणि 68व्या वर्षी संपत्ती मिळण्याची दाट शक्यता आहे. देवी लक्ष्मीला नियमितपणे वेलची अर्पण करा आणि प्रसाद म्हणून सेवन करा. असे केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात. कन्या. या राशीच्या लोकांना त्यांचा व्यवसाय आणि जोडीदाराकडून नियमित पैसे मिळत राहतात. विशेषतः वयाच्या 15व्या, 24व्या, 33व्या आणि 42व्या वर्षी व्यक्तीला अमाप संपत्ती मिळू शकते. नियमित चांदी धारण करून शिवाची पूजा केल्यास धनप्राप्ती सुलभ होते. तूळ. या राशीच्या लोकांना त्यांच्या वयाच्या 16व्या, 34व्या, 42व्या, 51व्या वर्षी स्त्री पक्षाकडून धन मिळण्याची शक्यता आहे. सूर्यदेवाला नियमित जल अर्पण केल्याने उत्पन्न आणि खर्च संतुलित राहतो. वृश्चिक. वृश्चिक राशीच्या लोकांना वडील, काका आणि वडिलांच्या बाजूच्या लोकांकडून पैसा मिळण्याची शक्यता आहे. वयाच्या 35, 44, 53, 62व्या वर्षी भरपूर संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. गणपतीला नियमितपणे दुर्वा अर्पण करा आणि झाडांना पाणी द्या. असे केल्याने तुम्हाला पैसे मिळत राहतील. धनु. वयाच्या 36व्या, 45व्या, 54व्या आणि 63व्या वर्षी संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या आई किंवा मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. देवी लक्ष्मीला नियमितपणे गुलाबाची फुले अर्पण करा आणि स्वतः गुलाबाचा सुगंध वापरल्यास धनप्राप्ती करणे सोपे होईल. मकर. सामान्यतः या राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायातून पैसा मिळतो. वयाच्या 24व्या, 37व्या, 46व्या आणि 55व्या वर्षी धनाची आवक होण्याची शक्यता आहे. मंगळवारी नियमित व्रत ठेवा आणि हनुमानाची पूजा करा. हे करणे फायदेशीर आहे. कुंभ. या राशीच्या लोकांना त्यांच्या नशिबाने किंवा देवाच्या कृपेने संपत्ती मिळते. त्यांना त्यांच्या वयाच्या 29व्या, 28व्या, 47व्या आणि 57व्या वर्षी प्रचंड आर्थिक नफा मिळतो. मंदिरात नियमित केळी दान करा. मीन. वयाच्या 39व्या, 48व्या आणि 57व्या वर्षी संपत्तीचा प्रवाह वाढण्याची प्रबळ शक्यता आहे. या राशीच्या लोकांसाठी मुले नेहमीच आर्थिक लाभ घेऊन येतात. पिंपळाच्या झाडाखाली नियमितपणे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हे करणे फायदेशीर आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.